नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. निफाड येथील काल पहाटेच्या सुमारास एटीएम फोडणारा भामटा पोलिसांनी गजाआड केलाय. अवघ्या काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्याने पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याबाबत समजलेली हकीकत अशी की निफाड येथील उगाव रोड येथे महाराष्ट्र बँक शाखा निफाड येथे प्रवेश लोखंडी कटावणीच्या साह्याने व स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने एटीएम कॅबिन मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान करून एटीएम मशीनच्या वायरी तोडून मशीनचा पत्रा वाकून एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शहरातून गस्त घालत असलेल्या पोलिसांनी सायरन वाजवला होता. ही बाब पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने एटीएम कडे धाव घेतली. चोरट्याने नकली पिस्तूलचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्याचा सिने स्टाईल पाठलाग करून त्याला ताब्यात घेतल्याचे निफाड पोलिसांनी संशयित आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव सचिन सुदाम ढेपले, वय वर्ष 40, राहणार नांदुरी रोड, निफाड तालुका, जिल्हा नाशिक असे सांगितले. तसेच सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करत त्याने निफाड शहरातील कोटक महिंद्रा बँक एटीएम फोडण्याची कबुली दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे, निफाड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व पोलीस उपनिरीक्षक बाविस्कर, उपनिरीक्षक सारुकते, पोलीस शिपाई जाधव, पोलीस शिपाई सारमधर, पोलीस शिपाई चकोर, पोलीस शिपाई जाधव, पोलीस हवालदार नितीन सांगळे, पोलीस हवालदार कपालेश्वर ढिकले यांच्या पथकाने वरील गुन्ह्यातील आरोपीस पकडून गुन्हा उघडकीस आणलाय. तसेच सदर आरोपी गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने सहपोलीस निरीक्षक ईश्वर पाटील हे करीत आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, निफाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.